हॅलो मित्रांनो, आज मला तुमच्याशी एकदम संवेदनाशील विषयावरती बोलायचं आहे. तो म्हणजे सध्याच्या बातम्यांमध्ये आपण बघत आहोत की एका लहान मुलीवरती जे अत्याचार झाले त्याबद्दल मला बोलायचं आहे. अशा बातम्या ऐकल्या ना की मन एकदम खिन्न होऊन जातं आणि मग नंतर असं वाटतं की आपल्या देशामध्ये आपण ना सेफ नाही आहोत आणि आपली मुलं पण सेफ नाही आहेत. ह्याच्यासाठी ना मला जी लोक जबाबदार आहेत किंवा ज्या लोकांना मला हा निरोप द्यायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की जी अशी लोक आहेत की जी अशी प्रवृत्तीची लोक आहेत हां त्यांच्यासाठी लायसन होल्डर्स स्त्रिया किंवा वर्कर्स आहेत त्यांना त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर इतका त्रास होत आहे की तुम्ही आमच्या मुलींना वरती अत्याचार करतात तर तुम्ही त्या ठिकाणी का नाही जात की ज्या बायका आहेत अशा ज्यांना परमिशन दिलेली आहे, ज्यांना लायसन्स दिलेले आहे, ज्यांचे हेल्थ चेकअप होतात, हां अशा बायकांकडे तुम्ही का नाही जात हे त्यांना सांगा. तुम्ही जर अशा ॲडव्हर्टाईज अशा ॲडव्हर्टाईज टी व्हीवरती येतात, जसं की पॅडच्या ॲडव्हर्टाईज येतात, आधी दाखवायचे की निळं पाणी पडतंय आणि म्हणून तो पॅड तो ॲब्झॉर्ब करून घेतो. आता चक्क लाल कलरमध्ये दाखवतात. जर इतका अवेअरनेस आपण करत आहे तर हा अवेअरनेस आपण का नाही करत आहे? हां की त्या अशा पिशाच्य लोकांना तुम्ही सांगा की तुम्ही अशा अशा ठिकाणी जा म्हणून. हां आता कधी कधी असं वाटतंय ना की असं त्या बायकांची त्या ठिकाणांची पण ना ॲडव्हर्टाईज केली पाहिजे की तुम्हाला जर तुमच्या भावना इतक्या जास्त होत आहेत आणि भावनांचा तुम्हाला इतका तुमच्या अतिशयोक्ती होत आहे ना तर तुम्ही त्या ठिकाणी जा, पण आमच्या मुलींना कृपा करून तुम्ही सोडा आणि त्यांना सेफ ठेवा. प्लीज मी विनंती करते माझ्या दादांना, माझ्या भाऊंना आणि माझ्या सरांना, जे कोणी आहेत आमचे उच्च अधिकारी की ज्यांना अधिकार आहे या सगळ्या गोष्टींवरती ॲक्शन घेण्याचा, त्यांनी ही कृपा करून ॲक्शन घ्या की आता अशी सोय करा की त्यांना दाखवा की तुम्ही ह्या फोन नंबरला फोन करा आणि जा तिकडे मरायला, जा तिकडे. नाही तर अशी ठिकाणं आहेत तिथे की तिथे जा आणि जिरवा तुमचं काय आहे ते. प्लीज कृपा करून आमच्या निरागस मुलींना तुम्ही सोडा. आणि शिक्षा 7 वर्षाची शिक्षा रेपिस्टना, फक्त 7 वर्षाची शिक्षा. अहो त्यांना अशी शिक्षा करा ना, फाशीशिवाय ना त्याला दुसरा कुठला पर्याय नाहीये. नाहीतर त्यांचं असं काहीतरी ऑपरेशन करून त्यांना समाजात सोडा ना की जिवंतपणी ते मेलेले पाहिजेत. प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही ह्या गोष्टीवरती कुठली तरी तरतूद करा, नाही तर अशा बातम्या कानावरती येतच राहणार आणि अशा गोष्टी घडतच राहणार. थँक्यू.